महाराष्ट्र शासनाने गाईला गोमातेचा दर्जा दिला असून राजमाता ही उपाधी दिलेली आहे, तरी तळोजा या ठिकाणी गेले अनेक दिवस भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी कत्तलखाने बंद करावे याकरता आम्ही वारंवार सूचना दिल्या होत्या। तरी सुद्धा या परिसरातले कत्तलखाना चालवणारे लोक जर ऐकत नसतील, आज तर त्यांनी कहर केला। हिंदू समाजाचं एक पवित्र स्थान असलेलं पापडीचा पाडा येथील गणेश घाट या ठिकाणी गोमातेची हत्या झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे। भारतीय जनता पक्ष या विरोधात मोठं आंदोलन उभारणार आहे, कारण असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही। भाजपच्या महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी राजमाता हा दर्जा दिलेला असताना जर असा प्रकार वारंवार घडणार असेल तर भारतीय जनता पक्षाचे खारघरचे सर्व नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याबरोबर या ठिकाणी उभा राहील आणि जोपर्यंत हे कत्तलखाने बंद होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सतत चालू ठेवू, त्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही। जय श्रीराम। काय सांगणार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या राज्य सरकारने गौमातेला राजमाताचा दर्जा दिला आहे आणि आपल्या राजमाताची ही जर अवस्था आपल्याला पाहायची असेल, समस्त लोकांसमोर तळोजा एरियात अशी जर घटना घडत असेल आणि वारंवार अशा घटना जर तळोजा भागात घडत असतील तर याची नक्कीच नागरिकांना जाण असली पाहिजे। त्यांच्या गौहत्येची हत्या नाही, ही राजमातेची हत्या आहे। सर्वांनी या कृत्याकडे, या दुष्कृत्याकडे जागरूकतेने पाहायला पाहिजे। ज्या भागात आज 10 वर्षात सगळ्या गावांमध्ये, मग ते बेलपाडा असो, ओवेगाव कॅम्प असो, मुरबी गाव असो, जिथे गौमाता आपल्या राहत होत्या, रजत होत्या, त्या गावात आज 2 आणि 4 गौमाताच्यावर गौमाता नाही आहेत। याचं कारण नेमकं काय आहे तर या नागरिकांना असलेलं भय आहे की कधी पण रात्री पण कोणी आपली गौमाता आणि बैल चोरू शकतं। नागरिकांनी जागे व्हायला पाहिजे आणि प्रशासनाने विशेष लक्ष देऊन या कृत्याबद्दल जोही कोणी दोषी असेल त्याला राजमातेच्या हत्येखाली, दोषाखाली अटक करून त्याच्यावर सक्त कार्यवाही करण्यात यावी। जय श्रीराम।